दरम्यान मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अखेर अटक करण्यात आली आहे। कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आला असताना आपटेला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी आपटेला कल्याणमधील घरातून ताब्यात घेतलंय। 26 ऑगस्टला पुतळा कोसळल्यापासून आरोपी आपटे फरार होता। जयदीप आपटेला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहे। 26 ऑगस्ट पासून फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटे याला अटक करण्यात आली आहे। काल रात्री कुटुंबियांना भेटण्यासाठी आपटे तोंडाला रुमाल बांधून कल्याणच्या घरी आला होता। घराबाहेर असलेल्या पोलिसांनी रात्री 9:30 ते 10 वाजेच्या दरम्यान आपटेला अटक केली। कल्याण पोलिसांनी जयदीप आपटेचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांना दिलाय, तर पोलीस आज आपटेला कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे। पोलिसांच्या 7 पथकांकडून आपटेचा शोध घेतला जात होता। दरम्यान आपटेने पोलिसांना सहकार्य करायचं ठरवलंय, असा आपटेच्या वकिलांचा दावा आहे। याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। रात्री त्याच्या कल्याणच्या घरातून त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। तोंडाला रुमाल बांधून तो आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आला होता। अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी सुनील जाधव यांच्याकडून। सुनील, प्रणिता अगदी बरोबर आहे। मी सध्या उभा आहे जयदीप आपटेच्या घराजवळ आणि आपण पाहू शकता त्याच्या अटकेनंतरही या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर 26 तारखेला राजकोट या किल्ल्यावरती उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जो आहे तो कोसळला होता व त्यानंतर जयदीप आपटे पुतळ्याची पाहणी करायला जात असल्याचं सांगत या कल्याणवरनं पसार झाला होता व त्यांचं कुटुंब जे आहे ते शहापूरमध्ये त्यांच्या एका नातेवाईकाकडे घराला टाळे लावून गायब झाले होते व त्यानंतर सिंधुदुर्ग गुन्हे शाखा असेल, ठाणे व कल्याण क्राईम ब्रँच असेल व स्थानिक बाजारपेठ पोलीस असतील, या असे विविध 7 पथक तयार करून जयदीप आपटे याचा शोध घेत होते आणि त्यावेळेला त्यांचं कुटुंब शहापूरमध्ये भेटलं होतं व शहापूरमध्ये भेटल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कल्याणमधील राहत्या घरामध्ये कुटुंबाला नजर कैदेत ठेवले होते व या ठिकाणी 24 तास पोलिसांचा पहारा जो होता बाजारपेठ पोलिसांचा होता। काल 9:30 ते 10च्या दरम्यान जयदीप आपटे आपल्या तोंडाला मास्क लावून या ठिकाणी आपल्या अंधाराचा फायदा घेत आपल्या पत्नी आणि आपल्या आईला भेटण्यासाठी ज्या वेळेला इमारतीत जात होते त्यावेळेला या ठिकाणी तैनात असलेले पोलीस जे आहेत आता जयदीप आपटेला कोर्टात हजर केलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुनील, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।